आता पाहूयात बातम्या विस्तारानं। भारतीय संस्कृतीनं नेहमीच सेवाभाव आणि मानवतेला प्राधान्य दिलं आहे। जगात हजारो वर्षांपर्यंत हिंसेला हिंसेनं उत्तर देण्याचा प्रयत्न होत असताना भारतानं मात्र जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित महान जैन संत आचार्य विद्यानंदजी महाराज शताब्दी समारोहाच्या शुभारंभ प्रसंगी ते आज बोलत होते। सेवाभाव अंगात भिनलेला असेल तरच मानवाचं जीवन धर्मपथावर चालेल, या आचार्य विद्यानंद यांच्या उपदेशानुसार आपलं सरकार वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं। 18 भाषांचे ज्ञाते आणि 150हून अधिक ग्रंथांची निर्मिती करणारे आचार्य विद्यानंद यांचं जीवन विद्या आणि आनंदाचा संगम असल्याचं ते म्हणाले। आचार्यांच्या प्रत्येक शब्दात ज्ञान सामावलेलं आहे, असंही ते म्हणाले। प्राकृत या अतिप्राचीन भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केलं। भारतीय संस्कृती हीच केवळ जिवंत संस्कृती आहे, याचा उल्लेख त्यांनी केला। भारतीयांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी तसंच भविष्यात सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याला आपण प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं। हमारा भारत विश्व की सबसे प्राचीन जीवंत सभ्यता है। हम हजारों वर्षों से अमर है क्योंकि हमारे विचार अमर है, हमारा चिंतन अमर है, हमारा दर्शन अमर है। और इस दर्शन के स्रोत हैं हमारे ऋषि मुनि महर्षि संत और आचार्य। आचार्य श्री विद्यानंद जी मुनिराज भारत की इसी पुरातन परंपरा के आधुनिक प्रकाश स्तंभ है। स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रत्येक भारतीय विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी योगदान देत आहे, असं ते म्हणाले। विश्व नवकार महामंत्र दिनी केलेल्या 9 संकल्पांचं पालन केलं तर विकसित भारताचं स्वप्न नक्कीच साकार होईल, असंही ते म्हणाले। देश को गुलामी की मानसिकता से मुक्ति दिलानी है। हमें विकास और विरासत को एक साथ लेकर आगे बढ़ना है। इसी संकल्प को केंद्र में रखकर हम भारत के सांस्कृतिक स्थलों का, तीर्थ स्थानों का भी विकास कर रहे हैं। या कार्यक्रमात पंतप्रधानांना धर्मचक्रवर्ती ही पदवी प्रदान करण्यात आली। यावेळी आपण ही पदवी भारतमातेला समर्पित करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आचार्य विद्यानंद यांच्या स्मरणार्थ एका विशेष टपाल तिकीट आणि एका विशेष नाणं जारी करण्यात आलं। तसंच आचार्य विद्यानंद यांचा जीवन प्रवास उलगडणाऱ्या अहो जगत गुरुदेव या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। आचार्य यांच्या 100व्या जयंतीनिमित्तानं आयोजित